काय चाललंय तुझं? घर सोडून जायच्या धमक्या देतेस तू? मी तुम्हाला काही म्हणाले का? फोनवर कुणाशी बोलत होतीस? ते तिला माहित असेल ना. मी तुला विचारतोय. आणि जायचं असेल ना तर जा, कोणी अडवणार नाहीये तुला. ज्या घरात भाऊंची किंमत केली जात नाही त्या घरात मी राहून काय करू? हे बोलून आमची जी किंमत केलीस नाही या घरात ते ऐकून तर नक्कीच घर सोडून जा तू. या भाऊसाठी आमच्या विरोधात जाणार आहेस तू? पळून जाणार आहेस घरात? घाबरट लोक पळून जातात, मी घर सोडून जाईल. जा, बघूच या कुठे जातेस ते आणि कोण ठेवतंय तुला घरात. ते सगळं आम्हाला सांगते ते माझ्या भल्यासाठी. कुठल्या तोंडानं सांगू मुलींना की आयुष्याकडे पॉझिटिव्ह अप्रोच न बघा म्हणून? साधी टीम नाही बांधताय, नाती नाही सांभाळते. का सोडलंस तुम्हाला? तुझी गरज आहे का आता? हाय, बोल शिवानी. मैदानावर आहेस? हो ग. का ग, काय झालं? भाऊ कुठे आहेत? मला त्यांची माफी मागायची आहे. नाही ग, भाऊ नाहीये तिथे. भाऊ पण खूप अस्वस्थ आहेत शिवानी, तू नाहीयेस म्हणून. मी मैदानावर येते. काय? अगं पण तुझे पप्पा? ते मी बघते, पण आता काहीही झालं तरी मी मैदानावर येते. खरंच? मला ना जाम ग्रेट वाटतंय. म्हणजे कुसुमबेन संगोई नावाच्या बाईकडून मी पैसे काढले आहेत. आईला तू लय भारी बोलला रे. असं डोळ्यातनं पाणी बिणी काढून रडला बिडला, मी तर लय व्हायसाडलो. बरं, त्यांनी भाऊना भेटायला बोलावलंय. भाऊना सांगा काहीतरी तिरसडासारखं बोलू नका, नाही तर हातातले पैसे जातील. हे बघ, हे काम तुझं आहे, ते तुझं तू बघ, मला सांगू नकोस. बर, मी बोलतो. तू गाडीतून नाही यायचं आता, चालत ये तू. साहेब, ते ताई निघालेत. शिवानी, तू कुठेही जाणार नाहीयेस. चुपचाप स्वतःच्या खोलीत जाऊन बस. पप्पा, मी तुमचं नाही ऐकलं तर काय कराल? आणि अगं, हे जरा अति होत आहे. म्हणजे या असल्या वागण्याने सगळे प्रश्न नाही सुटणार आहेत. का समजवतोयस तिला? आपण सगळे मूर्ख आहोत. जगाचं कोणाला अक्कल असेल ना तर हिला आणि त्या भाऊला. आणि प्रश्न अकलेचा नाहीये, प्रश्न तत्वांचा आहे. माझ्या तत्वात काही गोष्टी बसत नसेल तर मी का राहू इथे? छान, त्या सडाफटिंग भाऊची तत्व पटतात होतं तुला. बस, यापुढे तू एक शब्दही बोलणार नाहीयेस आणि घर सोडून जायच्या धमक्याही देणार नाहीयेस. घाबरू नका पप्पा, मी घर सोडून नाही जाणार आहे. जयराज देशमुखांची मुलगी घर सोडून गेली ही न्यूज मी मीडियापर्यंत नाही जाऊ देणार. फक्त मैदानावर चालले. काय झालंय? अगं, तुझे डोळे पण केवढे सुजलेत रडून रडून. आणि तुला मैदानावर कोणी सोडलं? सोडलं नाही, मी आले भांडून. भांडून आलीस तू? कितीही काहीही झालं तरी सुद्धा तू एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवीस. तुझे बाबा म्हणजे साधा माणूस नाहीये, जयराज देशमुख येतो. त्याचाच वीट आलाय मला. माझी सहनशक्ती संपून गेली आहे. सगळ्याचा अतिरेक झाला ना म्हणून मी भांडून निघून आले. आज नुसती घरातून निघून आले, पण वेळ आली ना तर मी भाऊंसाठी घर सुद्धा सोडून देईन. यापुढे मी कोणापुढेही झुकणार नाही, पप्पांपुढे तर नाहीच नाही. त्यामुळे मी कबड्डी खेळणार आणि फक्त इंद्रधनुतूनच खेळणार. हॅलो, नमस्कार साहेब. तुला उगाच सोडवलं रे मी तुरुंगातनं. अरे, तुझे भाईगिरीचे संस्कार काय जगावर करत फिरतोयस? मी काय केलं साहेब? बरं, आता माझं एक काम कर. तुला सोडवलं नाही का फोनवर? थँक्यू साहेब. थँक्यू बिंक्यू नंतर. आधी एक काम कर. साहेब, मी भाईगिरी सोडली आहे साहेब. आता मी सुपारी घेणार नाही. अरे, नीट ऐकून घे रे बाईला. बोला. हे बघ, तुझ्या मुलीची कबड्डी बंद करायची. तिला मैदानावर जाऊ द्यायचं नाही, भाऊला भेटू द्यायचं नाही. हे बघ, कुठली भाईगिरी नाही, सुपाऱ्या नाहीत, मारामारी नाही. हे एवढं करण्याचे मी पैसे देईन तुला. जमेल का? हो हो हो.